करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो जराचरी विकळा कुसरी काही जनेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करुणा धाम शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाची चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया बाह्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिनतया भाष दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देगातया भाष दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल तुम्हालो रामदूता बॉक्सच्या पुढेच राहते काही कळत नाही काही नाही ते पाडून दिलं लात घालून तरी उचललं नाही होय इकडेच वखरावरचं आहे का काय आवतावून आलं ते लातनी पडलं तिकडे पाहत नाही त्या कोपऱ्यात उभा राहा ना त्या एक लाईन मध्ये राहा असं तुमचाच फोटो निघेल 2 तास येत असल्यावर शरण शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत सिद्धू कोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार जागृत हनुमान मंदिर माळहिवरा येथे नगर भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय ॲडव्होकेट अमोलजी जाधव जिल्हा परिषद सदस्य त्यांचे पूजनीय पिताजी आणि त्यांचा सर्व परिवार त्यांचं सर्व मित्रमंडळ बरेचसे जाधव माधवराव चंपतराव जाधव माजी सरपंच शशराव चंपतराव जाधव त्र्यंबकराव चंपतराव जाधव माधवराव राजाराम जाधव केशव राजाराम जाधव विठ्ठल दाजीबा जाधव तानाजी बैराम जाधव सकाराम बैराम जाधव सुधाकर गणपतराव जाधव डॉक्टर दिनकर गणपतराव जाधव संजय गणपतराव जाधव सुभाष किशन जाधव कैलास किशन जाधव तुकाराम परशुराम जाधव तुळशीराम सूर्याजी जाधव दीपक माधवराव जाधव आकाश रत्नाकर जाधव मला तो वाटते सगळ्या जिजाबाईचं माहेरच आलं इथं या सर्वांच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण आल्या आल्याले मुख्य व्यवस्थापक लोंढे मामा यांनी आमचं केलेलं स्वागत आणि ही सगळी धावपळ करणारे आमचे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शेळके पाटील त्यांनी करून दिलेलं वेल्डिंग त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित पूजनीय जन्मभर भजन जगलेले आमचे वारकरी संप्रदायाचं भूषण आबा तुम्हालाही नमस्कार आत्मानंदगिरीजी महाराज तुम्हालाही वंदन व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांना नमस्कार रतन चतन दोघालाही नमस्कार करतो सर्व गायनाचार्य महाराज विनेकरी भालदार चोपदार टाळकरी महाराज बसलेले आपले सर्व महाराज उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता विठ्ठल
अतिशय सुंदर नियोजन केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसं नगर भोजनाचा कार्यक्रम जागृत हनुमानजीच्या दरबारामध्ये. त्याच ऐश्वर्यात हनुमानजीला शोभेल अशा ऐश्वर्यात सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. म्हणून संयोजकाला धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल वकील साहेबाच्या वतीनं तुम्हा सर्वांना धन्यवाद. विठ्ठल. ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे, आम्ही 40 वर्षापूर्वी इथे पाहिलेलं आहे. काही नव्हतं, पण त्यांच्याच मनात होतं म्हणून तुमच्याकडून हे एवढं ऐश्वर्य. वैद्य बाबा तुम्ही राहिले हो, तुम्हालाही नमस्कार. अतिशय सुंदर देखणं मंदिर या पंचकृषीतील श्रद्धास्थान या ठिकाणी निर्माण झालं. अभंग सर्वांच्याच पाठातला यावा असा महाराष्ट्रात वारकरी नाही की ज्याला हा अभंग पाठ नाही. पण या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दावरच पहिला प्रश्न निर्माण होतो. कारण तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे भक्त. पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाचं भजन करणार नाही, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घेणार नाही, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याच्या पाया पडणार नाही, आमच्या विठोबाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही असे म्हणणारे तुकाराम महाराज. इथपर्यंत प्रश्न डोक्यात येऊ द्या तुमच्या. ही एक निष्ठ उपासना, त्या त्या दैवतावर त्या त्या उपासकाचं असणारं प्रेम, याला एक निष्ठ उपासना म्हणतात. एकदा संत गोस्वामी तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपात आले, पण तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. भगवान कृष्णाला वाटलं या बाबांनी मला ओळखलं नसावं, होऊ शकते तसं, म्हणून परिचय दिला. बरं का तुलसीदासजी, काय मी भगवान कृष्ण. बरं मग काय करू, काय करू? साधा माझी ग्रामपंचायत सदस्य आला घरी तर कुठं बसून कुठं नाही करते लोक. मी जगाचा बाप असाल तुम्ही, जगाचा बाप. तुलसीदास नमस्कार सुद्धा करणार नाही तुम्हाला. का? कहा कहू छबे आज की भले बने हो नाथ. या स्वरूपात तू गोकुळातल्या गोपिका पागल केल्या असतील देवा, पण हा तुलसीदास नमस्कार करणार नाही. कारण कहा भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तबन में धनुष बाण ले हाथ. या तुलसीदासानी तुला नमस्कार करावा वाटत असेल तर वापस जा, धनुष्य बाण घेऊन रामाच्या रूपात ये, लोटांगण घालील तुला. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. परिणाम मुरली मुकुट दुराय के धनुष्य बाण ले हाथ, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भये रघुनाथ. त्या देवाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. कितीतरी प्रमाण याच्यावर कीर्तन होईल, एवढी प्रमाण. आमचा विठ्ठल प्रचंड, आमचा विठ्ठल प्रचंड, देवाचे न पाहू तोंड इतर देवा पाहू. देवाचे
तर निकाल विरोधकासारखा लागेल. हे याडोकेटनी ठेवलेलं कीर्तन आहे, सांभाळून बोलायचा. म्हणजे आम्ही त्यालाही मानतो यालाही मानतो. एक न काढल्यावर इतकं बिघडतंय. आता काही ठोकून द्यायच्या सवयी झाल्यामुळे काही चालतंय आता, त्याच्याही तारखा मिळत नाही. तुम्ही मजा पहा, एका शब्दानं काय बिघडतंय. आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे पाहू तोंड. म्हणजे आमचा विठ्ठलही चांगला आहे, बाकीच्याही देवाचं तोंड पाहू, त्याच्यात न महत्वाचं आहे. आमचा विठ्ठल प्रचंड म्हणून इतर देवाचे न पाहू तोंड. मजा पहा, मजा पहा. शब्द बिघडला. सरकारच्या घटना बदलतील, संतांच्या अभंगात बदल करायची ताकद नाही कोणाची. म्हणून तर अभंग आहे. तुका तुक राम से तो रूप एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. आमचा विठ्ठल प्रचंड. बरं का वैद्य बाबा, इतर देवाचे न पाहू तोंड, एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन. शब्द पहा. एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करणार नाही, एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही, किंवा तो तीर्थावळीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. नामदेव बुवा, बरोबर 1च्या आत 5 मिनिटं उरकतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला पंढरपुरात विनंती केली, देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे. मग काय प्रासंगिक करार गाडी पाहिजे नाही, काय पाहिजे काय? तुमचा नामा. मजा पहा. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला नामा मागितला. नामा. तीर्थयात्रेला जायचं आहे, पण सोबतीला यात्रेत तुमचा नामा पाहिजे म्हटल्याबरोबर देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. ज्याच्या विरहानं जगाचा बाप रडतो त्याचं प्रेम किती असेल, घरी जाऊन विचार कर. नामा. अरे पाण्याशिवाय माशाची अवस्था होते ज्ञानोबाराय, तसं नामाशिवाय माझी अवस्था. सगळे मागा, माझा नामा नाही देणार, काहीच नको, तुमचा नामा नेणार. आता हो नाही करता करता देवाला होकार द्यावा लागला. ठीक आहे बाबा, ठीक आहे. आणि नामा आला. नामा बोला, माऊली सोबत जायचं तुम्हाला तीर्थयात्रेला. लाल डोळे नामदेवाचे. पंढरपूर सोडून मेलो तरी पंढरपूर सोडणार नाही, तुम्हाला सांगितलं देवा. वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांद नको सेवा करू, तेथे नित्य मनोभावे प्रसाद स्वभावे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती. अरे वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी, वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठासी आम्हा धाडू पंढरपूर सोडणार नाही, बजावून सांगितलं देवा तुम्हाला. आणि तुम्ही माऊलीच्या सोबत पाठवता मला यात्रेला. शांत हो नामा. अरे मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते काय सामान्य आहे का रे बाबा? मग प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, आणि करीतसे आदर संगतीचा. अरे साक्षात महाविष्णूचा अवतार ज्ञानोबार आहे, तुझ्या संगतीची अपेक्षा करतात. हो नाही करता करता ठीक आहे देवा, ठीक आहे. तर तुमच्या सोबत वशिला लावल्यामुळे नाईलाज आहे माझा, जातो. पण एका अटीवर. बोल ना. हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण हा तुमचा नामा नाही पाया पडणार. Yeah.
कटावरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे पाय विटेवर नसतील आणि हात कमरेवर नसेल, पुरा भारतभर फिरलो तरी मी त्या देवाच्या पाया पडणार नाही. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. कशावर चाललंय आपल्या एवढं लक्षात घ्या. पतिव्रताने ने आणिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिवंचक पर पतिरत करही सो सप्त जन्म नरक मही परही वगैरे वगैरे. तुलसी रामायण सुरू होईल. बस सर्व भावे पती ध्यानी मणी किंवा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. उलट ठेवा मोबाईल. धन. लोभी माणसाला जसं प्राणापेक्षा धन आवडतं, ती मारवाडी भाषेत एक म्हण आहे. याच्यात कोण नाही ना मारवाडी? बरं आपली फक्त त्याची शब्द तुमचे म्हण फक्त पैसा मारो भाषा आहे तुमची, फक्त भाषा आहे. पैसा मारो परमेश्वर, बाईल मारो गुरु, शालिग्राम मारो संतो, पूजा किसकी करू. तुमची भाषा वापरली फक्त. विठ्ठल सर्व भावे. कंजूस, मक्खी चूस हे शब्द पाठ आहे तुम्हाला. मक्खी चूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीत पडली मासी. आता फार महाग आहे का कढी? आत्मारामगिरी महाराज, कढीत मासी पडली तर कढी फेकत नाही, मासी फेकत नाही. पहिला चष्मा पुसून काढतं, व्यवस्थित चष्मा लावतं, मग कढीतून मासी काढतं. त्या मासीला बघतं किती कढी चिकटली आणि तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करतं. म्हणजे चोखून मासी चोथा करून फेकणे, याला म्हणतात मक्खी चूस, कंजोश. असं पंढरपूरला गेलं पहिल्यांदा आयुष्यात 85च्या वयात. पंढरपूर चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाली, त्याची अंग पुसू लागलं. पांडुरंगानं ठरवलं या कंजूसाची परीक्षा घ्यायची. वासुदेवाच्या रूपात आला पांडुरंग वाळवंटात. याच्या पुढे सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहुगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. काय नाही, एक नया पैसा पाहिजे. आता 85 वर्षे नया पैशाचं दान न करता जगलं, ती साध्या डोक्याचं असेल का? खरं सांगा. वासुदेवा पहिल्यांदाच पंढरीत आलो. जुने वारकरी आमच्या गावचे म्हणाले, जात तर जा पण चोऱ्या चंद्रभागेत होतात. नया पैसा नेऊ नको चंद्रभागेत. टावेल ना अंडरपॅन्टवर आलं. असं आहे का? आणि तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या. वासुदेव म्हणला येतो खोलीवर. गेला निघून वासुदेव. आणि हे आलं खोलीवर. आतून कडी लावली, कपडे बदलू लागलं. मूर्खच आहे म्हणला वासुदेव. पंढरपूर केवढं, त्याच्या धर्मशाळा किती, मजले किती, त्याच्यात खोल्या किती, खोली नंबर विचारला नाही, धर्मशाळा. मूर्ख म्हणला येतो खोलीवर. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली आणि यानं दरवाजा उघडला तर तोच होता वाळवंटातला. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, तुम्हीच म्हणला की हो खोलीवर या. अरे पण मी तुला धर्मशाळा सांगितली नाही, मजला सांगितला नाही, खोली नंबर दिला नाही, तरी नेमका खोलीवर कसा आला? वासुदेव म्हणाला, जीवाच्या खोलीपेक्षा माझी खोली जास्त असल्यानं तुझी खोली गाठली. पैसा काढ.
आल्या आल्याच पैसे मोजले वासुदेवा. 250 रुपये भरतात, तेवढंच जाण्याचं तिकीट आहे. 1 पैसा कमी असला तर कंडक्टर तिकीट देत नाही, तेव्हा तिकिटामध्ये अडचण आहे. नाही तर तुमच्यासाठी तर आल्या आल्याच मोजले पैसे. बरं मग गावला या ना, देऊ पैसा. ठीक आहे, तिकिटात अडचण आहे का, गावला येतो. वासुदेव म्हणला. वासुदेव गेला निघून. हा म्हणला हा मूर्खाचा कळस आहे. जाण्याचे 250, येण्याचे 250. मूर्खातला मूर्ख येईल का 500 रुपये खर्च करून नया पैसेदानासाठी. यानं घाई घाई पंढरपुरातला बाजार केला. बाजार पाठ आहे तुम्हाला. घोंगड्या, बांगड्या, बैलाच्या झुली, सोलापुरी चादरी, नातवाचा कुळकुळ्या, गोपीचंदन, पुन्हा काय बुक्का काय असते तुम्हाला माहिती आहे, प्रसाद. गाडी पकडली. 8च तासात गावाला आलं. आता पहिल्यांदा पंढरपूरला गेलतो बरं का नामदेव बुवा. बायकोला एवढा आनंद झाला. 85च्या वयात आमचं मालक पहिल्यांदा पंढरपूरला गेलं. पाठ मांडला आबा. पाटावर याला उभा केला. पाय धुतले त्या माऊलीनं. याचं तीर्थ घेतलं आणि मग आतमध्ये ते सोडला सगळ्या बाजाऱ्यानं. ह्या झुली बैलाच्या, चादरी सोलापुरी, हे तुझ्यासाठी भांगड्या, ह्या घोंगड्या, नातवाचा कुळकुळा, गोपीचंदन. बायको म्हणली यात्रा कशी झाली. मस्त झाली. काही नवल विशेष. हा विशेष घडलं ना. काय, वासुदेव आलता एक वाळवंटात. मग नया पैसा दे म्हणला. मी देतोय त्याला पैसा. ये म्हणलं खोलीवर. खोलीवर आलता. मग त्याला सांगितलं 250 रुपये भरतात, तिकिटात अडचण आहे. मग ये म्हणलं गावला. तो म्हणाला येतो गावला. मग अरे काय मग मग करते, तुझ्या डोक्यात फरक झाला का. 250 जाण्याचे 250 येण्याचे 500 रुपये तिकिटाचा खर्च करून मूर्खातला मूर्ख येईल का नया पैसा दानाला. बायको घरातून म्हणली अंगणात कोण आलंय हो. आणि तेच होतं. आळंदीच्या ज्ञानोबाला तुम्ही आला. अरे तुम्हीच म्हणलं की पैसा देतो गावाला या. अरे पण मी जलद गाडीनं आलो. त्याच्यापेक्षा जलद धावतात आमच्या गाड्या, पैसा काढ. घरात आला. बायकोला म्हणला हाच लागला मागं चंद्रभागेपासून. आता एकच उपाय आहे. मी मरायचा नाटक करतो, तू रडायचा नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेते का दान. पण ते म्हणाल आताच होतं. अटॅक आला म्हणा, अटॅक. खाली कोसळलं हे. बायको तशीच होती. तयाची ते कांता तयाचं सारखी, भावार्थ नेटकी आवडीची. जसं कोसळलं तिनं कवटाळू कवटाळू रडणं सुरू केलं. अख्खं गाव गोळा झालं. अख्खं गाव. लोक नाकाला कापूस लावायचे तर कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसा जाते. आणि बायकोनं वाड्यात गर्दी झाल्यावर जे रडायचा नाटक. कधी पंढरपूरला नाही गेले. समाजाकडे पाहून बायको. पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. बायको. जुने वारकरी म्हणले याला म्हणतात मरणले का. जन्मभर वाऱ्या गेल्या. आपल्याला असं मरण का पहिल्यांदा गेलं आयुष्यात. बाहेर वासुदेव दिसला. लोक म्हणले कुठला आपण. पंढरपूर. इकडे कुठं. मालकाकडेच. कशाला. नया पैसा देतो म्हणला मालक. तो मेला. आता होता किंवा अटॅक आला. अटॅक. वासुदेव म्हणला वाईट झालं रे बाबा, पण ज्याच्या नावावर इतक्या लांबून आलो तो मेला बिचारा. मी तरी अंत्ययात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला. हे डेड बॉडीनं ऐकलं. त्याच्या लक्षात आला आता हे पेटवल्याशिवाय जात नाही. जिताव म्हणतो पैसा जातो. मेलो तरी चालत म्हणून बाहेर काढलं. ते गरम पाण्यानं हाऊ घातलं. चटका बसला. ऊस करेना. चौघाणी उचललं. वासुदेव प्रेत यात्रेत. आळंदीच्या ज्ञानोबाला स्मशानात नेलं. चितेवर ठेवलं तरी म्हणत नाही मी जिवंत आहे म्हणे. चिता पेटली पण ज्याला पेटायचं ते नाही घाबरलं. वासुदेवच घाबरला. त्याला वाटलं मरते आता हे. वासुदेवाच्या रूपातला देव म्हणला ए आले का. पंढरपुरापासून नया पैसाडीच्या माग लागलो. एका पैसाडी मरतो का रे. माझा पैसा सुटला. तो म्हणला मग ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबा राय म्हणतात एकोत्तराची वाडी जळती आगी घाली ती उडी.
एका नया पैशासाठी प्राणाची आहुती देण्या इतकं प्रेम ज्याचं धनावर आहे, आमा नारायण तैसा ही सगळी प्रमाण आपल्याला पाठ आहे. मग त्या देवाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही, त्या देवाशिवाय दुसऱ्याचं नाव घेणार नाही, त्या देवाशिवाय दुसऱ्याचं भजन करणार नाही, नाही त्या देवाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना हे काने नसी. पाठ आहे तुम्हाला. देवापुढे उभं राहून तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा अरे तुझा शरणागत जर दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे पांडुरंगा असं म्हणणारे. मग इथं असं का? शरण शरण लक्षात घ्या. इकडे पांडुरंगा पुढे उभं राहतात, तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवणा. तुझा शरणागत भक्त दुसऱ्या देवाला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे असं विठ्ठलाला सांगतात. आणि इकडे हनुमानजीला शरण जातात. हा पहिला प्रश्न मी सुरुवातीला सांगितलं. शरण शरणजी हनुमंता असं का? याचं कारण पहिलं, हनुमानजी संत आहे, संत आहे. सगळे पाठ आहे तुम्हाला. लंकेमध्ये सीतेच्या शोधार्थ हनुमानजी फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून हनुमानजी आत जायचे आणि आत मल्लयुद्ध, मदिरा प्राशन, मौज भक्षण ही कृती पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा. वा रतन जमत रे. देख जहाता अगणित जोधा. बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, कारण एकच तास राहिला ना, म्हणून पहाट लवकर झाली. पहाटे एक घर असं बघितलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र धनुष्य बाणाचं भिंतीवर आणि वृंदावन तुळशीचा अंगणात. अख्ख्या लंकेत एकच घर. एवढा आनंद झाला हनुमानजीला बरं का बा. कारण पूर्ण लंकेमध्ये वृंदावनवाला एकच हबप दिसला. काय आनंद झाला असेल. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. नाही तर तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, कल्पना करा ना. कल्पना काही खर्च आहे का?
बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा अमेरिकेला आहे. दरवर्षी म्हणतो यंदा तरी या बाबा, यंदा तरी. बाप म्हणला काय तुझ्या अमेरिकेत? चंद्रभागा आहे का आमचा पांडुरंग आहे अमेरिकेत, का माऊलीची समाधी आहे? नाही पण याच बाबा. हो नाही करता करता बापानं होकार दिला, पण अट घातली. बाप वारकरी होता. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, भगवी पताक छोटी खांद्यावर कायम. बाप म्हणाला येतो अमेरिकेला, पण तू जर म्हणशील बरमोडा घाल, बरमोडा, माझ्या बापांना मी माझ्या पोशाखात येईल. तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलांनी बसून दिला. 8-9 तासाचा विमानाचा प्रवास आहे आणि त्याच्या भोवताल सगळे विमानामध्ये ते तांबड्या कलरचे लोक, तांबडे, मक्याच्या कणसाला केस असतात असे डोक्याचे केस. हा, हे एकटंच झेंड्यावालं. सगळे याच्याकडेच पाहायचे 9 तास, पण याचं लक्षच नाही. यानं डोळे मिटले. अमेरिका येईपर्यंत विठ्ठल विठ्ठल, दुसरं नाही. अमेरिकेत विमान उतरलं वैद्य बाबा. तिथल्या अध्यक्षाचा PI याचा मुलगा. एवढं वजन आहे अमेरिकेत त्या मुलाचं. पण आपला गुडघ्याच्या धोत्रावरचा बाप झेंडावाला पाहला विमानतळावर. मुलाला आनंद आवरला नाही. एवढा अधिकारी मुलगा पळत आला आणि लोटांगण घातलं बापाला. तर बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा, एवढा मोठा अधिकारी अमेरिकेत माझा मुलगा आहे, पण अजून भारताचे संस्कार विसरला नाही. पांडुरंगा, ही केवढी कृपा आहे. अरे नाहीतर थोडासा मोठा साहेब झाला तर बापाला बाप म्हणायला तयार नाही मुलं. आता पुढचं दृश्य पहा. गहिवरून गेला बाप. तसाच एक वारकरी 1 महिन्यापासून गेलता अमेरिकेला. त्याचा मुलगा सोडवायला आलता आणि हा घ्यायला आला. तो कोल्हापूरचा वारकरी, हा हिंगोलीचा. परिचय नाही, पण त्याचाही पोशाख तसाच. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, तुळशीच्या माळा, 2 गोपी चंदन, खांद्यावर भगवा झेंडा. ओळख नाही, पण अख्ख्या अमेरिकेच्या विमानतळावर त्या झेंड्यावाल्यानं या झेंड्यावाल्याला पाहिलं. ओळख नसताना जवळ आले. जेव्हा एकमेकाला बिलगून दोघांचं रडणं सुरू झालं, आनंद अश्रू का. बापरे, माझ्या विठ्ठलाची पताका 7 समुद्रापलीकडे. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला एकमेकाच्या भेटीत आहे. तसं हनुमानजीला झालं. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नवतुलसी कारुंदतः देख हर्ष कपिराई. आनंद वाटला, पण शंका आली की अख्खं लंका नगर राक्षसाचं आहे. इथं वृंदावनवाला हबप असलच कसा. मला फसवायसाठी नाटक तर नसेल रावण सरकारचा. कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते. याच्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये हनुमान जी लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन कर बासा. मनमय तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. राम राम तेही सुमिरण कीना. आणि विभीषणानं हनुमानजीला प्रणाम करून विभीषणाच्या मुखातले शब्द आहे. आता कळलं हनुमानजी, मी वैऱ्याचा भाऊ आहे, राक्षस कुळात माझा जन्म आहे, पण मला उत्तर मिळालं माझ्यावर श्रीरामाची पूर्ण कृपा आहे. का मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. हे उद्गार वैऱ्याच्या भावाचे आहे, विभीषणाचे. ज्या अर्थी तुमच्यासारखा संत ब्रह्म मुहूर्तावर मला घरी येऊन दर्शन देतो, त्या अर्थी माझ्यावर श्रीरामाची पूर्ण कृपा. मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. याचा अर्थच आहे हनुमानजी संत आहे, सिद्ध झालं. मग शरण का जातात, तर तुकोबारायची देवाकडे मागणी आहे. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा
हेची देगा पांडुरंगा, हेची म्हणजे संता लोटांगणी. मागणी तुकोबा राहायची काय? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संताला लोटांगण घालताना सुद्धा मला लाज वाटू देऊ नका देवा. हे पांडुरंगाकडे मागणी मागणारे तुकाराम महाराज म्हणून हनुमानजीला शरण शरणाजी. इथपर्यंत आलो आपण. आता काही काही ठिकाणी जी नाही शरण शरण दिगामोर बाबा लक्षच नाही तुमच्याकडे लय कोपऱ्यात आहे तुम्ही. शरण शरण हनुमंताच म्हणतात, पण फडावर भजनात जी शब्द, जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी म्हणजे महाराज. आणि ही कुलवान घराण्याची परीक्षा आहे. जे कुलवान घराणे आहे ना, बाप हाका मारतो तेव्हा मुलालाही आदर, आणि मुलगा प्रतिउत्तर देतो तेव्हा बापाचा आदर. वडील म्हणतात बाळासाहेब, जी पुढचं काय नंतर, पण पहिला बाळासाहेबाकडून जीच आला पाहिजे. याच्याहून घरानं ओळखायचं ते कसं आहे. नाही तर काय काय माद्या माद्या वैतागून गेलेला असं. अरे बैरा आहे का म्हाताऱ्या, येतो ना, काय दम आहे का नाही तुला. माद्या याच्याहून घरानं ओळखायचं. घराना होतो ऐसा. जी हा आदर आहे, आदर आहे. ते पूर्वी एक गाणं होतं भाऊ, ते आपला तो विषय नाही पण ते होतं नाही, एक अभंगापुरतं घेतो आपण. काय जिजाजीचं गाणं होतं, जिजाजी. त्याच्यात डबल जी आहे म्हणून सांगतो. जिजाजी बहिणीच्या मिस्टरला म्हणतात आबा हिंदीमध्ये, दाजी आपला मराठी, तो जिजाजी. डॉक्टर साहेब बरं बसा, पेशंट असल्यामुळे. पण आहे अजून 1 तास. आता थांबायचं ना तासभर. मोबाईल करून टाका म्हणा, तासभर थांबा, पेशंटला सांगा. ठीक आहे, बरं झालं. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात फक्त जिजाजी, जिजाजी शब्द होता, त्याच्यात डबल जी आहे. इथं शरण शरण जी. जिसके आगे जी पाठ आहे तुम्हाला, अभंगापेक्षा हे जास्त पाठ आहे. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजा जी. बस बस एवढं कामापुरतं घ्या. नाही तर बाबा माझंच कॅसेट फिरवाल, हे सिनेमाचे गाणं म्हणते म्हणून काय सांगता येतं, काही सांगता येत नाही. हे मी अभंगा करता सांगितलं तुम्हाला. इथं जी आहे, तिथं डबल जी आहे. म्हणजे एखादा सिद्धांत पटवण्याकरता अनेक दृष्टांत सांगावे लागतात, त्यापैकी तो धरा हिशोबात. जिजाजी, जीचा अर्थ महाराज होतो. महाराज हा आदर आहे, आदर आहे. तुम्हाला थोतांड वाटत असेल तर ज्ञानेश्वरी उघडा, पहिला अध्याय आणि पहिली ओवी. गणेशाला आदर देताना ज्ञानोबारायाचा काय शब्द आहे? ओम नमो जी. मजा पा. अभंग सोडवायला ते मटेरियल लागतं म्हणून जिजाजी घेतला भाऊ, नाही तर काही गरज नव्हती आपल्याला. विठ्ठल. आहे ना. ओम नमो जी आप्त्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू. पण आदराने शब्द वापरला तेव्हा ओम नमो जी, तसा शरण शरण जी. इथपर्यंत आलो आपण. होतंय ते सगळे बरोबर करतो.
ते आम्हाला सवय आहे अभंग सोडवायची, घ्यायचा म्हणजे गणितासारखा सोडवायचा. आता एवढं झालं. शरणजी त्याच्या पुढे हनुमंता. हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. एक हनुमान शब्द पाठ आहे तुम्हाला. ज्यानं मानाचं हनन केलं त्याला म्हणतात हनुमान. गर्व नाही मन माही. एवढाले मोठे काम केले तरी हनुमानजी पुन्हा नतमस्तक होऊन मालक कधी काम सांगतील याची वाट पाहतात. जिथे मानाचं हनन, किती मोठं काम केलं तरी पठ्ठ्यानं केलं असा गर्व नाही. गर्व नाही मनमाही. आणि आपलं नाव व्हावं असंही नाही. वेडीये माझी दडे महिमे भेणे. ज्यानं मानाचं हनन केलेलं आहे, मानाचं हनन. आमचा तर एक शब्द चुकला तरी त्या आता सध्याकडे आबा पत्रिकेत छापण्याची पद्धत आहे. हरिभक्तीपरायण. बघा डॉक्टर साहेब, हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य. फोटोसहित असते ते, पण ते एक लाईन, हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य. आता हे एवढं लांबचं लांब छापल्यापेक्षा शॉर्टकटमध्ये घेतात. ह ब प प पु गु. मी सांगतो एवढं लक्षात ठेवा. खरं असू नका तुम्ही, हे खरं सांगतो. हे हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य अर्ध लाईन एवढी केल्यापेक्षा ह ब प प पु गु. 7 महाराजांना ह ब प प पु गु, पण एकाचा चुकून गु राहिला. चुकून राहिला तो. आणि ते व्हॉट्सअपवर पत्रिका गेली. त्यानं तिकडून मोबाईल केला, मी कीर्तनाला येणार नाही. अहो तुमचं कीर्तन आहे महाराज, आम्ही व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली. पत्रिका पाहूनच म्हणतो येणार नाही. काय झालं? काय झालं म्हणजे असा भेदभाव का करता? 7 महाराजाला गु लावला तुम्ही, मला काय चालत नव्हता का? तुम्ही मराठी फिरवू नका बरं. हे आपलं काय चाललंय? एक अक्षर एवढं मानाला हपापलो आम्ही. हनुमान का? मानाचं हनन केलं म्हणून हनुमान. विठ्ठल. दुसरं हनुमंता. हनुमंता म्हणजे हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. जन्म झाल्याबरोबर बाबानं सूर्याला गिळालं असं प्रमाण आहे. प्रात समय रवि भक्षिलियो तब तीनहु लोक भयो अंधियारो. अंधार पडला. सर्व इंद्राकडे आले देवता. इंद्रानं वज्र फेकून मारलं. ते वज्र या बाबाच्या हनवटीला लागलं म्हणून नाव हनुमंता. इथपर्यंत आलं बरं का. शरणजी हनुमंता. त्याच्या पुढे आता अभंग सर्वांना पाठ असल्यामुळे गुरुजीला धडा पाठ असल्यावर शिकवताना मजा वाटते, तशी कीर्तन करायला मजा वाटते. कारण पुढचं सगळे पाठ आहे ना, फक्त आम्ही वेल्डिंग करून देतो शब्द. विठ्ठल. शरणाजी हनुमंता तुम्हा आलो. रामदूता. इथे दूत शब्द आहे. दूत शब्दाचा अर्थ होतो संदेशवाहक. दूताला काय म्हणतात? संदेशवाहक. डॉक्टर साहेब, राजाचा दूत त्याचं नाव राजदूत. देशाचा दूत तो देशदूत. देवाचा दूत देवदूत. तसं रामाचा दूत रामदूत. दूत म्हणजे संदेशवाहक. रामाचा संदेश सीतेकडे, सीतेचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे. असं जन्मभर संदेश पोचवायचं काम ज्या बाबाने केलं म्हणून रामदूता. इकडे सीतामाईकडे मुद्रिका घेऊन आले. सीतामाईने विचारलं, कोण आहे तू? तिथे हेच उत्तर आहे, रामदूत मै मातु जानकी सत्य सपत करुणा निधान की. रामदूत मै मातु जानकी. इकडची मुद्रिका रामाकडे नेली. सीतामाईनं चुडामणी दिला, तो रामाकडे आणला. प्रभुने विचारलं, कैसे सीता? मैं तो ब्रह्मचारी हूँ भगवान, लेकिन मैं सीता माँ के बारे में इतना बोल सकता हूँ कि केवल धरा की बेटी इतना दुख सहन कर सकती. बहुत दुखी है मेरी माँ. इकडे रामाकडे सांगताना बहुत दुखी है मेरी माँ, धरा की बेटी इतना दुख सहन कर सकती है. पण सीता माई ने विचारलं, रामचंद्र जी को पता नहीं उनके पास धनुष और बाण है? माँ आपके लिए रो रहे तो रोते रोते
धनुष बाण को भी भूल गए. इकडे सीतामाईकडे असा संदेश, रामाकडे असा संदेश, जन्मभर संदेश पोचवायचं काम केलं म्हणून रामदूता. शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हनुमानजी म्हणाले तुमचा अधिकार मला माहिती आहे तुकोबार आहे. चाल ये दंडवत घाली नारायणा आपुल्या कल्याणा लागुनिया. निर्गुण आकार झाला गुणवंत आणि घाली दंडवत पूजोनिया. जगाचा बाप पांडुरंग तुम्हाला दंडवत घालतो, तुम्ही एकटाच झाला शरण शरणजी शरण शरणजी शरण. शरण येण्याचा उद्देश काय? एकच उद्देश. काय भक्तीचा काय भक्तीचा काय? एकच उद्देश. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि समव्यवसायिक एकत्रित आले का डॉक्टर साहेब, त्याच व्यवसायाची चर्चा असते. दोन शेतकरी पिका पाण्याची चर्चा, दोन विद्यार्थी अभ्यासाची चर्चा, दोन राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती राजकारणातली चर्चा. तसं दोन भक्त, एक पांडुरंगाचा एक रामाचा, म्हणून भक्तीची चर्चा. हा भक्त त्या भक्ताला, काय भक्तीच्या त्या, इथपर्यंत आलो आपण. पण याच्यामध्ये जो सुभटा आहे हे संबोधन आहे आणि व्याकरण दृष्ट्या वाक्य करताना त्याला अन्वयार्थ म्हणतात. सरळ सरळ पद्यातलं गद्यात करणे. मग संबोधन आधी घ्यायचं, क्रियापद शेवटी लावायचं, मग वाक्य तयार होतं. याच्यात दावाव्या ही क्रियापद आहे, सुभटा हे संबोधन आहे. आता मजा पहा. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या, हे वाक्य तयार होतं. म्हणून बुवाला व्याकरणाची गरज असते. तेवढं झालं का टिपण पाठ करायची आवश्यकता नसते. मजा पहा. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. सुभटा हे फक्त दोघालाच पदवी आहे. हे हबप सारखी सोपी पदवी नाही. पूर्वी माधव महाराज मगर या भागातले होते. वारकरी संप्रदायात गाजलेला वाघ होता एका काळचा. वारकरी अभंग सोडवायचा म्हणजे मगर महाराज आणि जगन्नाथ महाराज पवार वेदांत वाचस्पती गणितासारखा अभंग सोडवायचे. आता त्याच्या उणीवा झाल्या. आता किती जास्त हसवतो याला महत्व आलं. अभंग राहायला बाजूला, चालीपुरता घ्यायचा आणि जय विठ्ठल नमस्कार. अरे घ्यायचा कशासाठी? मजा पहा तुम्ही. माधव महाराज मगर, त्यावेळेला 1.5 रुपयाला तुळशीची माळ मिळायची मगर बाबाच्या काळात. 1.5 रुपयाला. आणि आठाण्याचं गोपीचंदन. मग ते विनोदानी म्हणायचे. सगळ्यात सोपी पदवी बरं का बुवा, बरं का बुवा, त्यांचे शब्द. हबप म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त, त्यांचे शब्द गाथ्यात नाही. माधव बाबा म्हणायचे.
म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त, जरी तुझ होणे आहे हरिभक्त, तरी एक युक्ती आहे अति सोपी, गळा तुळशी माळा चंदन गोपी. म्हणजे 8 आण्याचं चंदन, 1.5 रुपयाची माळ, झाला हा बाप. एवढी सोपी पदवी नाही सुभटा, त्याच्याही पेक्षा पुण्यश्लोक. पुण्यश्लोक शब्द माहिती आहे तुम्हाला. पुण्यश्लोक ही पदवी इतकी दुर्मिळ आहे डॉक्टर साहेब, एका युगात एकाला मिळाली. संशोधन करा आपण. पुण्यश्लोक हे अबप सारखे आहे का? पुण्यश्लोक एका युगात एकाला. बरं का आमदार साहेब, मला माहिती होतं ते आज येणार म्हणजे येणार. मी घरून निघलो तेव्हाच ठरवलं. जमलं बाबा, जमलं. वकील साहेब, मला माहिती आहे माझ्या या जातीचे माझं भेटो कोणी कीर्तन वकिलाचं ठेवलं ना. या आपली गंमत चालू आहे. या या वर या. या नाही नाही काही नाही काही नाही, आपली गंमत चालू आहे नेहमीची. विठ्ठल अविस्मरणीय कार्य आमच्या आमदार साहेबांनी सुरू केलं आमच्या संप्रदायातल्या लोकांसाठी. संत नामदेव नाही का, संत नामदेव पुरस्कार 1 लाख रुपये रोख यावर्षी ज्यांना गरज होती त्या आमच्या आबांना दिला. पहिला पुरस्कार. आवश्यकता होती, गरज होती. आता पुढच्या वर्षी कोण त्यावेळेला निवड होईल. आता पहिला रमेश बाबा झाला, दुसरा का तुमचा? बरं बरं. तुम्ही आमदार असा नसा, लाल दिवा येवो, मंत्री होणं, मुख्यमंत्री हो, पण हे बंद नाही करायचं. हा चालूच पाहिजे. आम्ही सांगू ना, तुम्ही आमच्या समोर सांगा मुलाला, म्हणजे आमच्या लक्षात राहील. पण ते आम्ही गेल्याशिवाय तुम्ही जाऊ नका साहेब. बस मजा जाती मग सगळ्या. आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. फार मोठं कार्य. ठीक आहे. पुण्यश्लोक तेवढ्यात साहेब आले. पुण्यश्लोक मी शुद्धीवर आहे. पुण्यश्लोक चालू. एका युगात एकाला. सत्ययुगात पुण्यश्लोक पदवी नळराजाला होती, दुसरा नाही. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी जनक राजाला मिळाली, दुसरा नाही. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी मिळाली धर्मराजाला, युधिष्ठिर, दुसरं नाही नाव. एका युगात एकच. चौथं कोणी सापडे ना. तेव्हा अहिल्या देवी जन्माला यायच्या होत्या आणि श्लोक तर तयार करायचा. मग अहिल्या देवीला आहेत पण पुण्यश्लोक कलियुगामध्ये. पण तेव्हा सापडे ना नाव म्हणून देवानं आपलं नाव जोडावं लागलं. इलाज नाही, ते 4 प्राश्रुत करायचं आहे आणि श्लोक पूर्ण करायचा आहे. पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक विदेहश्च, पुण्यश्लोक युधिष्ठिराः, नाईलाजानं पुण्यश्लोक जनार्दनः. म्हणजे एका युगात एकाला मिळणारी दुर्लभ पदवी पुण्यश्लोक. तसं सुभटा हे पाठ आहे तुम्हाला, सगळ्या अभंग पाठ आहे, पण सुभटा फक्त दोघालाच आहे. एक अर्जुनाला, एक बजरंग बलीला. आपण संशोधन करा, दोघच सुभट. तुम्हाला मी आधार देतो. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. अर्जुनाला सुभटा म्हटलं ज्ञानोबारायणी, ज्ञानोबारायणी अर्जुनाला सुभटा म्हटलं, आणि तुकोबारायणी हनुमानजीला सुभटा म्हटलं. सुभट म्हणजे चांगला योद्धा. सुभट शब्दाचा अर्थ काय? भट म्हणजे योद्धा, सु म्हणजे चांगला, चांगला योद्धा. दोन्ही क्षेत्रामध्ये ज्याने मैदान गाजवलं म्हणून सुभट. याही क्षेत्रात आणि त्याही क्षेत्रात. अर्जुनाचं पहा, तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठावची फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी.
एकला अर्जुन औक्षणी 11 नजिनीची काय म्हणून सुबट. पण पारमार्थिक क्षेत्रात स्वर्गात गेल्यावर उर्वशी प्रसन्न झाली. तू नपुंसक होशील हा शाप स्वीकारला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही म्हणून सुबट. उगच नाव घेतलं का सुबटा. आणि तो शाप उपयोगाला आला. अज्ञातवासात बृहन्नडा होऊन नाचकाम शिकवलं, पण ब्रह्मचार्याला कलंक लागू दिला नाही म्हणून पारमार्थिक क्षेत्रातही व्यावहारिक क्षेत्रातही सुबटा. अर्जुन इकडे हनुमानजीला सुबटा म्हटलं. दोन्ही क्षेत्रात खांद्यावर गदा टाकली. मैदानात यायचे हनुमानजी. मैदानात गदा घेऊन आले की जय जयकार करायचे. जय श्रीराम. बर का आमदार साहेब, एवढं नाव जय श्रीरामचा गजर ऐकला पळतच जायचा पुतण्या. पुतण्या चुलत्याजवळ. मैदानातली गोष्ट. पुतण्या कोण. पुतण्या इंद्रजित आणि चुलता कुंभकर्ण. नुसतं हनुमानजी गदा घेऊन आले आणि जय श्रीराम ऐकलं की पळत जायचा इंद्रजित. चाचाजी. हाँ भतीजे. भागो. क्या हुआ. बजरंग बली आए. कौन. कुंभकर्ण इंद्रजित. कुंभकर्ण तेही चढ कापत. तेही म्हणून सुबट. करायचं आहे. हा नक्की. कुंभकर्ण इंद्रजित प्रमाण आहे ना. ते चळचळा कापत. कोण. सामान्याचं जाऊ द्या. कुंभकर्ण इंद्रजित नुसतं जय श्रीराम म्हटलं की लटलट कापायचे म्हणून सुबटा. या दृष्टीनं. दुसऱ्या दृष्टीनं यापासून सुटले चौघे जण. शुक भीष्म हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जान यासी नाही बट्टा. नाही तर मोठ्या मोठ्याला लागला बट्टा. हे सुटले चौघ. ते एक प्रमाण. खेळ म्हणजे बरं का आमदार साहेब, खेळ म्हणजे संसार. खेळ नुसतं क्रिकेट पुरता बघू नका तुम्ही. हा खेळ संसाराला म्हटलेला आहे. संसाराला. तुम्ही पटवून देत तुम्हाला. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्षे लपाले. शुकाचार्य कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे. ग्राउंडवर थांबलं नाही. एक खेळाडू तर इतका खेळला एकट्यानं 16,108 धावा काढल्या. आता खेळ कळला तुम्हाला. यादवाचा पोर एक गोप्या भला. बहुतची खेळ खेळला रे. किती. 16,108 धावा एकट्याच्या. एवढा खेळला श्रीकृष्ण. हा खेळ म्हणजे संसार. पण या सगळ्या खेळाडू मध्ये हे माळ हिवऱ्याचे बाबा आपले ज्यांच्या दरबारात सेवा आहे ना. खेळ्या माझी हनुना शहाणा. Bye.
मनोनी लंके पे मनोनी लंके पे आई कथेरिया आई कथेरिया मनोनी माझी हनुम्या शहाणा न पडे काम वेसणी रे कामचे नाही तेथे क्रोधची कैचा तेथे कैचे भांडण रे काम बांधवडी काळ घातला तोडरी काही काही तर वैद्य बाबा काळाला दरीत ढकललं म्हणतात. अरे तिथे दरी कुठं आली? तोडर शब्द आहे. तोडरला बेडी म्हणतात भाऊ. कुंडकडी ठोकून देत जाऊ नको ना. काळ घातला तोडरी म्हणजे काळाला बेडी ठोकली आणि कामाला बंदीखान्यात टाकलं ते हनुमान. यापासून सुटले चौघे जण. एक मारुत म्हणजे वारा. मारुत म्हणजे वारा. त्याचा पुत्र म्हणून मारुती हे सर्वांना माहिती आहे. पण एक युक्तिवाद आहे. युक्तिवाद एकानं डोकं चालवलं बस. मारुती बरं का शेठजी. मारुती आपल्या मुलाच्या वयाचे मुलं आणि त्यांची लग्न झाली की आई म्हणत असते गोविंदा तू तो एकाच वर्गात शिकला. त्याची माय 2 लेकरं घेऊन बसते संध्याकाळी. तू अजून भानगडीत पडत नाही. यंदाच्या वैशाखात तरी आता मे लागतोय परवा या महिन्यात तरी पुढच्या वर्षी करू आई पुढच्या वर्षी करू आई पुढच्या वर्षी करू आई मी मेल्यावर कर. माय वैतागून म्हणते. तशी अंजना दर साल हनुमानजींना म्हणायची. हे युक्तिवाद आहे बरं खरं नाही. दरवर्षी यंदाच्या वैशाखात तरी करून घे बाबा. यंदाच्या वैशाखात तरी करून घे बाबा. मारोतराव भानगडीत पडले नाही. बच्चे ने शादी नहीं की बरं का सेठ जी. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. जिसकी माँ रोती उसी को मारुती कहते हैं. यापासून सुटले चौघे जण. म्हणून पारमार्थिक दृष्ट्याही सुबट लौकिक दृष्ट्याही सुबट. म्हणून हे सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. अर्धा तास आहे. सगळ्या दावाव्या करू बरोबर आपण. उन्हाचा जास्तच कहर झाला आमच्याकडे. तर तुमच्यापेक्षा जास्त आहे. मी घरून झालो आता. काल गेलं 44 आमच्याकडे. 44 पहाटे 7 वाजेपर्यंत बरं वाटते. 7 ते संध्याकाळी 7 बाहेर यायचं नाही. मोकळ आहे हवा आहे. हनुमानजीच्या बापाला आनंद झाला म्हणून वाहायला लागला सकाळीपासून. माझ्या लेकाच्या दरबारात सेवा आहे जेवण आहे म्हणून त्याचा बाप आहे वारा. जन्माला यायच्या आधीच वारा वाहत होता अयोध्येत. ते 4 वगैरे 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 मध्ये आलं सगळं. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. शूटिंग वाले इकडे पहा तुम्ही आता. मग शेवटी आमच्याकडे पहा. हात वर करा 1-2 मिनिटासाठी. आवाज असं रखुमाई एक हात वर. एक एक टाळी जरा आवाज. हात वर ताकद लावा. एवढं घे रे भाऊ. हे टाटा बिर्लाला नाही भेटत. अयोध्येला करायचा रेल्वे करू आपण. हा असं तापलं. हा
चाल आता शेवटी घेऊ. आता 15-20 मिनिट मी घेतो, 5 मिनिटात चाल होईल. एक वाटेसाठी आमदार साहेब एक प्रसिद्ध आहे. ते शब्द त्याला जोडावेच लागतात. सरकार कोणतेही बदलू द्या, त्याच्यात बदल नाही करता येणार तुम्हाला. चंद्र सूर्य असेपर्यंत तेच शब्द. तो शब्द आला का, छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं नाही. धर्मवीर संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ माता, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. अरे सरकार कोणतेही बदलू द्या, या शब्दात नाही ताकद कोणाची बदल करण्याची. विठ्ठल तसं या 9 वाटाला 9च शब्द जोडलेले आहे. एकंदर 9 वाटा आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. या 9 वाटा. त्यापैकी एक वाट हनुमानजीला चांगली माहिती आहे, म्हणून तुकोबारायाची विनवणी आहे, काय भक्तीच्या त्या वाटा. श्रवण म्हटलं राजा परीक्षिती, कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मी, अर्चन पृथुराजा, वंदन अक्रूरजी, आत्मनिवेदन बळीराजा, सख्य अर्जुन आणि दास्यत्व हनुमानजी. म्हणून देखिले रामचरण मधली ही दास्यत्व वाट. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. दास्यत्व वेगळं, चाकरी वेगळी. शब्द जवळजवळचे आहे. मोलाने चाकरी करिता, तरीच चाकर म्हणविती तत्वता. मोल न घेता चाकरी करिता, उपकारक म्हणती तया. तुम्ही हे शब्द लक्षात घ्या. पगार ठरवून सेवा करतो तो चाकर, पण सेवा करतो पगारच घेत नाही तो उपकारक. हनुमानजी उपकारक आहे, कारण मोलाने चाकरी करिता, चाकर म्हणती तत्वता, आणि मोल न घेता चाकरी करिता उपकारक म्हणती तया. आता या उपकारक वर कीर्तन होईल. ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, दोणागिरी जो आणिला, लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी. नवीन कीर्तनकारांनी वेळ शिल्लक असल्यास हे रंगवून सांगणे. विठ्ठल विठ्ठल उपकारक म्हणती तया. म्हणून ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी. ज्याच्या देवावरही उपकार आहे, देवावरही उपकार आहे. ते अहिरावण महिरावणाने राम लक्ष्मण चोरीला गेले. चोरी मालक, पैशाचं पाकिट नाही, लॉकेट नाही, मालकच चोरीला गेले. मालक. आता शोधायची कामगिरी तानाजीराव हनुमानजीवर आली. मग काही म्हणतील तपास कसा लागला, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. रात्रीच्या 12 वाजता हनुमानजी चिंतातूर आहे. मालकाला कोणी चोरून नेलं असावं, मालकाला कोणी चोरून नेलं असावं म्हणून एका विशाल वटवृक्ष होता मोठा, आणि त्या वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसले मारोतराव चिंतातूर होऊन. रात्री 12ला कोणी चोरलं असेल मालकाला.
त्याच बरं का आमदार साहेब, एक गिध पक्षाचं जोडपं त्या झाडावर, जुनं झाड होतं वडाचं, गिधाडीन गरोदर होती, गिधाडीन, आणि गिधाड रात्री 12ला खुशीत आलं. सांग बरं काय खाण्याची इच्छा आहे तुझी? धर्मशास्त्र ऐसे गरोदर अवस्थेमध्ये काय काय खायची इच्छा असते ती पूर्तता करावी लागते. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. गिधाड म्हणतं गिधाडीनला, तुझी काय खाण्याची इच्छा आहे? ती म्हणली मला बया माणसाचंच मांस खावंसं वाटतं. गिधाड गप बसलं. गिधाडीन म्हणले आता का गप बसला? 9 वाजल्यापासून काय खातं काय खातं काय खातं म्हणत होता, आणि आता माणसाचं मांस म्हटलं गप बसला. काय भलतच मागते तू, जनावराचं कुठूनही आणलं असतं, माणसाचं. पण गिधाडाच्या थांब थांब जमतंय, तू झोपली होती 1 तासापूर्वी. आपल्या झाडाजवळून 2 माणसं नेले अहिरावणानं खांद्यावर बसून. ते उद्या देवीला बळी देणार आहे म्हणे. उद्या मी एका खिडकीतून मंदिरात जातो, 2 लचके तोडून आणतो तुझ्या करता. हे गिधाड सांगतं गिधाडीनला, आणि मारोतराव बुंद्याला टेकून ऐकत होते. बापरे, 2 माणसं अहिरावणानं चोरून नेले, बळी देणार आहे उद्या. माझे मालकच. लागला तपास आमच्या मारोतरावला. काय गेले मंदिरात. त्यांची ती काळी देवी होती, काळी, अहिरावण महिरावणाची. तिथं माळ हिवऱ्याची देवी गेली, तांबडी शेंदूर लावून. आता यांच्याजवळ प्रेमानं आहे का उठा वगैरे, गदा घेऊनच घाबरू नका, तिथे सांगतो. देवी तर उभीच झाली. बस त्या कोपऱ्यात, कुठेही बसते बाबा, फक्त मला मारू नका. आहे ना प्रमाण, तुम्हाला पाठ आहे. जाऊनी पाताळा पाताळा केली देवीची अवकडा. बसवली कोपऱ्यात, आणि तिथं ही तांबडी बसली शेंदूरवाली त्या जागेवर. काळी बसवली कोपऱ्यात. आणि हे विना घ्या कोणतरी पटकन. विना घ्या, बाबाला बसू द्या पटकन. बाबा बसा खाली, बसा खाली. ते वयमानाने बसून जा बाबा, तिथंच बसा. बसा बाबा, आणि त्यांना पाणी वगैरे द्या कोणीतरी. आहे काय माझ्याकडे आहे का? तिथे तुम्ही उभे राहा आता थोडा वेळ. हा बा, डीजे लावूनच आणलं राम लक्ष्मणाला बळी देण्याकरता. बरं झालं डॉक्टर जवळच आहे. योग असतात सगळे, नाही तर कोरोनात किती गेले डॉक्टरच सापडे ना. थोडं आहे. एखाद्या वेळेला चक्कर येते आणि वयमानानं. हा, साखर द्या त्यांना. कोणाच्या खिशात आहे का शुगरवाल्याच्या? तिथंच आहे साखर. हे काय स्वयंपाकघरात साखर आहे. हा, जमतं साखर पाहिजे. हो, ते झोपू द्या. हा जमलं. विठ्ठला
येतात हनुमानजी. डीजे लावूनच आणलं राम लक्ष्मणाला बळी देण्याकरता. देवीच्या रूपातले हनुमानजी म्हणाले, जिवंत बळी पाहिजे, दरवाजा उघडायचा नाही, वरचं छप्पर ओपन करा आणि वरून सोडा. वरचं छप्पर मंदिराचं ओपन केलं आणि जिवंत सोडले राम लक्ष्मण. आणि मग देवीच्या रूपातले हनुमानजी, काम झालं तुमचं, जा आपापल्या घरी, आतून कड्या लावा. गावात दाराच्या बाहेर थांबला कोणी नायनार तरी अख्ख्या गावाचा मी देवी बोलते आहे. आता काय ताकद आहे कोणाची बाहेर थांबायची. झालं. आता देवीच्या रूपातले हनुमानजी आणि पुढं राम लक्ष्मण. सुरुवात केली. कौन है आप? अयोध्यापति महाराज दशरथ जी का नाम सुना क्या माताजी? हाँ. तो दशरथ जी के 4 बेटे, राम लखन भरत रिपुसुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली, राजगद्दी छीन ली. कई माने भरत बेटे राम जी को वनवास जाना पड़ा. उनका भाई सीता का हरण तलाश करते आगे निकले, तलाश लग गया, रावण चुरा कर ले गया. रावण के साथ संघर्ष चल रहा माता जी. मैं दशरथ जी का बड़ा बेटा श्री राम हूं, मेरे छोटे भाई लखनलाल. अच्छा, आप दशरथ के बेटे? हाँ माता जी. तुम्हाला इथं बळी देण्यासाठी आणलं? हो, कल्पना आहे माता. मी तुम्हाला खाणार आहे? हा, मी तुम्हाला खाणार आहे. हो ना माते. माझा प्रश्न आहे तुम्हाला. देवीच्या रूपातले हनुमानजी, काय या संकटात वाचवणारा कोण आहे? कोणी नाही, कोणी नाही माते. पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो. आज माझा मारुती असता, तुझं नरड दाबलं असतं आणि 2 भावाला सोडवलं असतं. गहीवरून आलं हनुमानजीला. बाप रे, संकट काळात सुद्धा माझ्या मालकानं माझा बाप असता म्हटलं नाही, माझा भाऊ भरत म्हटलं नाही, एकच नाव घेतलं, माझा हनुमान. ठीक आहे, आता तुमचा हनुमान नाही. नाही माते, मी खाणार आहे तुम्हाला. हो, मी खाणार आहे. हो ना. अरे मी खाणार आहे तरी तुम्ही घाबरत कसा नाही? त्याचं कारण आहे माते. काय? आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, पण इथल्या देवीत संशय वाटला. का? शेपूट दिसलं. मग आमच्या मारुतरावच्या लक्षात आलं की नाटक फसला. पण सोडवलं ना. मालकाला सोडवण्या इतकं शौर्य आहे आणि धैर्य आहे. आता हे दोन्ही गुण पहा. थोडस आहे, अजून 15 मिनिट आहे. धर्मरूपी रथाचं वर्णन आहे. आता ही मारवाडी समाजातली मंडळी पारायण करतात तुलसी रामायणाचे. धर्मरूपी रथाचं वर्णन आलं. बिभीषण जेव्हा रावणाला रथात बसलेला पाहतो, चिंतातूर झाला. प्रभू म्हणाले, का रे बाबा? रावण रथी बिरत रघुवीरा, देखे बिभीषण भयो अधीरा, नाथन रथन बिनुपदत राणा, केही विधी जेते बीरबलवान. म्हणजे तो दुराचारी रावण रथात आहे मालक, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी पायात चपलाही नाही, कसं जिंकाल त्याला? आपल्याकडे रथ आहे ना रे, दिसत नाही न दिसणारा, म्हणजे सखा धर्ममय असं रथ जाके. धर्मरूपी रथ आपल्याकडे आहे आणि त्या धर्मरूपी रथाचं वर्णन रामचंद्राने केलं. सत्य या रथाचा ध्वज आहे, ईश्वराचं भजन या रथाचा सारथी आहे, साम दाम दंड भेद या धर्मरूपी रथाला 4 घोडे आहे, समता घोड्याचे बागदोर आहे, ज्ञान रथावरची तलवार आहे, वैराग्य रथावरची ढाल आहे आणि या धर्मरूपी रथाला 2 चाक आहे. कोणती? शूरज धीरज यही रथ चाका. एक चाक धर्मरूपी रथाचं म्हणजे शौर्य आहे आणि एक चाक म्हणजे धैर्य आहे. आणि ती दोन्ही चाक कोणती म्हणशील विभीषणा? तर माझा मारुती आहे. शूर आणि धीर,
माझं यही रथ चाका. शौर्य आणि धैर्य या धर्मरूपी रथाची दोन चाक म्हणजे माझा मारुती आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. मालकाला सोडवण्याची ताकद असून सुद्धा नम्र आहे. रावण मारल्यानंतर अयोध्येत गेले ना सगळे, आनंदानं अयोध्या नाचत होती. घर आये 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 घर आये 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 घर आये लक्ष्मण राम मोरे मोआनंद भयो भगवान. मात कौशल्या पूछन लागे कवलंका की बात. राम जी कितने दिन में रावण मारा भाई सीता को छुड़ाए राम जी. वाह की बात है. कौशल्या माईनं तर मिठी मारली रामाला, तेव्हा हात धरला आईचा. राम प्रभुनी हनुमंता पुढे उभं केलं. माँ इनको पहचानती क्या तू? ये तो अपना हनुमान है, ये हनुमान है और मैं दुनिया का मालिक राम. मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. माँ का ये हनुमान नहीं होता तुम्हें राम जिंदा नहीं मिलता. ही रावण मही रावण जाना घात करती आमच्या प्राणा. देवी रूप दोघा जना सोडिले याने. हे ऐकल्यावर हनुमान जी चरणावर पडले. इतना बड़प्पन क्यों दे रहे जी? मालिक साहब आपकी कृपा से हुआ है, मेरा तो निमित्त था. गर्व नहीं मन माही. या शूराणी धीर स्वामी काजी तू सादर. पण मालकालाही सोडवण्याची क्षमता हनुमानजी मध्ये. कसं काय शक्य झालं? कसं काय शक्य झालं म्हणजे हनुमानजी कोण वाटलं तुम्हाला? साक्षात शंकरजी आहे. तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे
चाल होऊन गेली याच्यातच. बार ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल होईल. 1 मिनिट यासाठी घेतो. भव्य दिव्य वारकरी बाल संस्कार प्रशिक्षण शिबिरवर निवासी वारकरी शिक्षण संस्था नरसी नामदेव संस्थान धर्मशाळा तालुका जिल्हा हिंगोली. सर्व पालकांना कळविण्यात आनंद